नमस्कार मंडळी, आज आपण बघत आहोत कोवळ्या फणसाची भाजी किंवा कुवरीची भाजी. आम्ही याला कुवरीची भाजी असे म्हणतो. काही ठिकाणी याला पूस भाजी असेही म्हणतात. आमच्या घरात सगळ्यांना भरपूर आवडते ही भाजी. तुम्हालाही आवडते का ही कुवरीची भाजी? नक्की सांगा. आणि कोकणातल्या अशाच पारंपरिक रेसिपी बघण्याकरता माझा YouTube चॅनल खमंग मराठीला सबस्क्राईब करा. सगळ्यात आधी अशी ही कोवळी फणसाची कुवरी बाजारातून विकत घेऊन या. मी ही कुवरी आमच्या फणसाच्या झाडावरूनच काढलेली आहे. आता एका टोपाला तेल लावून घ्या आणि त्यात थोडे पाणी घ्या. कुवरीला डिंक असतो, त्यामुळे विळीला हाताला संपूर्ण तेल लावून घ्या आणि त्यानंतरच कुवरी कट करा. सगळ्यात आधी कुवरीची साले काढा आणि त्यानंतर त्याचे 2 भाग करून त्याचे उभे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुकडे करून घ्या. आणि हे आहे फणसाची पाव, जी आपण खात नाही ती फेकून द्यायची. आणि त्यानंतर हे तुकडे त्या पाण्यात टाका. तर अशाच प्रकारे संपूर्ण कुवरी कापून घ्या. आता हे कुवरीचे तुकडे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत. तर हा टोप असाच नेऊन गॅसवर ठेवा आणि त्यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटे हे तुकडे शिजू द्या. आता या भाजीसाठी लागणारे वाटण बनवूया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात घ्या ओले खोबरे, हिरवी मिरची, जिरे, कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि थोडेसे पाणी घालून हे एकदम दरदरीत असे वाटून घ्या. ही वाटण घालून केलेली भाजी एकदम भारी लागते. तर आपले कुवऱ्याच्या भाजीचे वाटण तयार आहे आणि एकीकडे आपले फणसाचे तुकडेही उकडून तयार झालेले आहेत. तुम्ही बघूच शकता की कुवरीचे तुकडे किती छान शिजलेले आहेत. आता हे तुकडे आपण किसून घ्यायचे आहेत. काही जण हे चेचूनही घेतात आणि त्यावरून याला चेचकुवरीची भाजी असेही म्हटले जाते. पण मी हे नेहमी किसूनच घेते. त्यामुळे काय होतं की एकतर गाठी होत नाहीत आणि दुसरं म्हणजे मसाल्याची पेस्ट त्याला व्यवस्थित लागते. आता आपले सगळे कुवरीचे तुकडे किसून झालेले आहेत. आता यात घाला वाटण, सोबतच घाला चवीपुरतं मीठ आणि उकडलेले काळे वाटाणे. हे वाटाणे मी आदल्या दिवशी भिजत घालून दुसऱ्या दिवशी ते उकडून घेतलेले आहेत आणि हे सर्व नीट मिक्स करा. तर आता आपण या कुवरीच्या भाजीची फोडणी बघूया. तर गॅसवर एक कढई ठेवा, त्यात घाला तेल, त्यात घाला मोहरी, सोबतच घाला जिरे आणि ते तडतडले की त्यात घाला कढीपत्ता छान परतून घ्या आणि त्यानंतर त्यात घाला हिंग. फोडणीचा एवढा सुंदर घमघमाट सुटलाय ना आमच्या घरात. आता यात घाला हळद आणि तीही छान परतून घ्या. आता यात टाका किसलेली कुवरी. आता हे सगळं छान मिक्स करून घ्या आणि सतत ढवळत राहा. ही भाजी ना नुसतीच प्लेटमध्ये घेऊन खायला एकदम भन्नाट लागते. तुम्ही कशी खाता ही भाजी मला नक्की सांगा. तर आता या भाजीत टाका जराशी साखर. त्यामुळे काय होतं, चव बॅलन्स होते आणि सोबतच थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ही भाजी पुन्हा एकदा छान ढवळून घ्या. अशा प्रकारे आपली अतिशय साधी, सोपी आणि चविष्ट अशी कोवळ्या फणसाची भाजी तयार आहे. चपाती, भाकरी, भात, पेज कशासोबतही अगदी भन्नाट लागते. तर तुम्ही सगळ्यांनी पण अशा प्रकारे एकदा कुवरीची भाजी नक्की ट्राय करा. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझं YouTube चॅनल खमंग मराठीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.